नमस्कार मित्रांनो, आज मी आणला एक जेट्रॉनचा मल्टीमीडिया स्पीकर. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे स्पीकरचं बॉक्स आहे. चला तर मग याची अनबॉक्सिंग करूया. हे बघा अशा प्रकारे पॅकेजिंग येते. त्यामध्ये हे 2 माईक तुम्हाला यासोबत मिळतात. LED डिस्प्ले आहे माईकला. यामध्ये किती हर्ट्ज आवाज रिसीव स्पीकर करतात ते यामध्ये दाखवतं. तुम्ही बघू शकता. त्यासोबत याचं चार्जिंग करण्याचं जे चार्जर आहे हे 15 व्होल्ट 2 एम्पियर असं चार्जर आहे. तुम्ही बघू शकता. त्यासोबत याचे जे मॅन्युअल आणि रिमोट, जे की मोड चेंज करण्यासाठी, व्हॉल्यूम कमी जादा करण्यासाठी असतं. आणि हा त्याचा मोबाईल जॅक. बघू शकता. हा एक माईक. खूप छान अशी बिल्ड क्वालिटी आहे यामध्ये. एक बघा स्पीकर. अशा प्रकारे ही ट्रॉली आहे, जे तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. असं 2 व्हील दिलेली आहे. चला तर मग याला चालू करूयात. हे बघा अशा प्रकारे याचं मॅन्युअल कंट्रोल पॅनल आहे. तर चला पॉवर ऑन करून बघूया. स्पीकर ऑन. हे जे बटन आहे ते माईकचा आवाज कमी जादा करण्याचा आहे, आणि हा मेन आवाज कमी जादा करण्याचं बटन आहे. तुम्ही LED, त्याला जे की समोरून LED आहे, ते मल्टी कलरमध्ये LED आहे. याला त्याचे मोड तुम्ही चेंज करू शकता. LED मोड असं इथं बटन आहे. त्याचे बटन दाबलं की असे LED मोड चेंज होतात त्याचे. इथं बॅटरी दाखवतात किती % राहिली म्हणून. आता सध्या इथं 2 काड्या शिल्लक आहे, आणि BT मोडवर सध्या ते ॲक्टिवेट आहे. तुम्ही इथून मोड चेंज करू शकता. त्याचा तुम्ही रेडिओ लावू शकता, लाईन लावू शकता, आणि BT लावू शकता. याच्या इथं ट्रेबल आणि बास कंट्रोल करू शकतात. एक्स्ट्रा माईक लावायचे असेल तर त्याचे 2 असे पोर्ट इथे दिलेले आहे, 1 आणि 2. तुम्ही गिटार यामध्ये लावू शकता. त्याचा गिटारचा आवाज कमी जादा करण्याचा ही GT व्हॉल्यूम असं इथं बटन दिलेलं आहे. इको तुम्ही यावर ॲडजस्ट करू शकता. एक असा USB पोर्ट इथे दिलेला आहे, आणि मेमरी कार्डचा पोर्ट पण इथं दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही म्युझिकचे फंक्शन चेंज करू शकता, जसं की रिवर्स, फॉरवर्ड, नेक्स्ट सॉन्ग. तुम्ही रेकॉर्डिंगसुद्धा करू शकता. जर तुम्हाला तुमच्या गिटारची किंवा माईकची रेकॉर्डिंग करायची असेल तर याची इथून रेकॉर्डिंग पण करू शकता. हा असा स्पीकर आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान याची बिल्ड क्वालिटी आहे, एकदम मजबूत आहे.
याला असे 2 इथं व्हील दिलेले आहे, जे की तुम्ही कुठंही घेऊन फिरू शकता. यास पूर्णपणे वायरलेस आहे. 30 मीटर याची रेंज आहे माईकची पकडण्याची. हे बघा. चला तर हे जे घेऊ आपण टेस्टिंग. एखादं MP3 गाणं चालवून बघूया.